त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा. सावली तालुका व्हॉइस ऑफ मीडिया. त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीचे निवेदन सावली तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सावली तहसीलदार प्रांजली चिरडे यांना सादर करून पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शनिवार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या G24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, लाथाबुक्के आदींनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी धोरण आखावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या. निवेदन सादर करताना व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक विजय गायकवाड, उपाध्यक्ष प्राध्यापक शेखर पॅरंपार, माजी अध्यक्ष व कार्याध्यक्ष प्रवीण झोडे, रूपचंद लाटेलवार, सौरभ गोहणे, गिरीश चिमुरकर, उमेश गोळेपल्लीवार, नितीन गोहणे यासह पत्रकार उपस्थित होते.